नमस्कार मंडळी, एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आपण बघितलं स्वादिष्ट असं मटण. हे बघा, त्याच्यासाठी 3 पावशेर मटण घेतलेलं आहे. तेव्हा 4 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराचे लसणाचे गड्डे घेतले, एवढं असं आलं घेतलेलं आहे, 4 कांदे घेतलेले, 1 मोठी मुठभर कोथिंबीर घेतली, तेजपत्ता घेतला, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, टमाटर घेतलं 1 छोटं, डाळ्या घेतल्या आहे, दाणा पावडर घेतली 1 चमचा, अर्धा चमचा जिरे घेतलं, कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतला, घरगुती मसाला घेतला 1 चमचा, लाल तिखट घेतले 1 चमचा, तळीची मिरची 1 चमचा आणि एमडीएचचा मटण मसाला 2 चमचे घेतले, थोडीशी हळद घेतली, 7-8 बदाम घेतले, 1 चक्री काजू घेतले, 7-8 1 चक्री फूल घेतले आणि 1 इंच असं दालचिनी घेतली आणि 1 अर्ध ओलं खोबरं, ओलं नारळ घेतलेले. प्रथम आता आपण कांदे कापून घेऊया. हे बघा, आपण जे मटण कुकर ठेवलं, कुकर तापलं आहे, त्याला 1 चमचा असं तेल टाकून घेऊया. 2 चमचे तेल टाकून घेतलं. त्यात मटण टाकून घेऊया आपण. चवीनुसार मीठ टाकायचं. त्यात आता मीठ हळद टाकली होती, मटणमध्ये तेल टाकलं होतं, ते आता चांगलं एकत्र घालून घ्यायचं आहे. आता तेव्हा असं अर्धा लिटर पाणी टाकून घ्यायचं. तर मटण आपण उकडून घेऊया. त्याच्यात 6 अजून पाणी टाकून घेऊ. कुकरचं आपण कुकर लावून घेतलं आणि त्याच्यात चांगल्या 6 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आता मोठ्या गॅसवर. हे बघा, आलं आणि लसूण याची आता आपण पेस्ट करून घेऊया. हे बघा, आलं लसूणची पेस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये आता हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं आलं ते बी आता व्यवस्थित आपण मिक्सरला दळून घेऊ. हे बघा, यामध्ये आलं लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि तेजपत्ता हे दळून घेत आहे. आता कांदा आपण कढईमध्ये टाकून भाजून घेऊया. कांदा कापून घेतला. हे बघ, कांदा चांगल्या प्रकारचा लाल झालेला आहे. तो आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आपण जे सगळ्या वस्तू आहेत त्या कांदा, खोबरं, टमाटर तेल न टाकता भाजून घेतोय. हे बघा, हे खोबरं चांगल्या प्रकारचं भाजून घेतलं. खोबऱ्याचा कलर बदलला, काळं पडलंय खोबरं. आता ते खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. हे बघ, खोबरं काढून घेतलं आपण. हे बघ, टमाटर भाजून घेऊ आता आपण चांगलं. टमाटर चांगलं भाजून घ्यायचे. हे बघा, टमाटे चांगले भाजलेले. टमाटे आता आपण काढून घेऊ. टमाटर होतं छोटं. गॅस बंद करून घेऊ. हे बघा, डाळ्या बी हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे. थोड्याशा डाळ्या घेतल्या आपण. ते 1-2 मिनटं मोठ्या गॅसवर भाजून घ्यायच्या. डाळ्या हलक्याशा भाजून घ्यायच्या आहे व्यवस्थित. यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले टाकून घेते. लाल तिखट, तरीची मिरची, कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला. हे बघा, सर्व मसाले आपण दळून घेतलेले आता आणि मिक्सरमधून काढून घेतले. डाळ्या आता आपण दळून घेऊया. डाळ्या चांगल्या प्रकारच्या भाजलेल्या आहेत, त्या आता मिक्सरला दळून घ्यायच्या. हे बघा, डाळ्या आपण दळून घेतलेल्या आहेत. हे बघ, हा तो कांदा आहे आपण जो भाजून घेतला, तो कांदा आता आपण दळून घेऊया मिक्सरमध्ये टाकून. हे बघा, आपण सगळे प्रकारचे हे दळून घेतलेले. खोबरं दळलेलं आहे. हे बघा, कांदा दळलेला आहे आणि मसाले ते दळून घेतले आणि लसूण, आलं, हिरवी मिरची आणि त्यामध्ये
आलं ही सुद्धा जळून घेतो आणि कढीपत्ता. कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर आता थंड झालेले आहे. आपण ते कुकर खोलून घेऊया आता. हे बघा गॅस पेटून घेतलेले आपण आणि कढईमध्ये असे 3 मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, तेजपत्ता हे टाकले, चक्रीफूल टाकले, दालचिनी टाकलेली आहे आणि हे बघा जिरे टाकून घेते. त्यामध्ये चांगलं फुलून द्यायचे जिरे. चांगलं हलवून घ्यायचं. हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट टाकून घेऊया. ते चांगलं हलवून घ्यायचं आहे. हां मसाले टाकून घ्यायचे. त्यामध्ये सगळे मसाले आपण दळून घेतले त्याचे. ते चांगलं तेलामध्ये हलवून घ्यायचं. त्यांना चांगलं तेल सुटू द्यायचं आहे. खोबरं टाकून घेतलेलं आता आपण. ते बी चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण धना पावडर, हळद आणि डाळ्या घेतल्या. त्या दळून त्या डाळ्या त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्यामध्ये. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, कारण आपण मटण उकडायला मीठ टाकलं होतं. त्यामुळे थोडंसं हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं. टमाट्याची पेस्ट टाकून घ्यायचं. कांद्याची पेस्ट टाकून घेतली त्यामध्ये. आता आपण हे बघा उकळलेली भाजी त्यामध्ये टाकून द्यायची. आता त्याला फोडणी देऊन घ्यायची चांगलं. चांगला हे बघा चांगला हलवून घ्यायचं. बघा त्यामध्ये अजून आपण जे मसाले होते ताटामध्ये ते सगळं पाणी टाकून घेतलंय. आता हे बघा पाणी टाकून घेतलं आपण. हे बघा आता भाजी आपण शिजायला टाकली त्याला फोडणी देऊन. आणि सर्व 15 मिनिटात आपली मटणाची भाजी तयार होईल. कारण आपण 6 शिट्ट्या दिल्या त्याच्यामुळं ती भाजी तयार व्हायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही. हे बघा भाजी हलवून घ्यायची व्यवस्थित. 10 मिनिटाची भाजी आपली तयार होईल. मटण आपले शिजलेलं आहे. त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. एक 5 मिनिटात त्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ देऊ. मग आपण ते मटण बघू कसं झालं. हे बघा स्वादिष्ट. हे बघा आपण जे मटण केलं आहे त्याला बघा कशा प्रकारची तरी आलेली आहे. एकदम जबरदस्त अशी तरी आलेली आहे. आणि आता आपण त्याचा स्वाद टाकू. जबरदस्त अशी तरी आलेली आहे बघा एक साईडला. आपण आता त्याचा स्वाद टाकून बघूया कसं झालं. हे बघा जे आपली मटणाची भाजी आहे कशी झाली तुम्हाला दाखवतो. हे बघा खाऊन दाखवतो. हे बघा हाड मांस सोडतंय म्हणजे मटण व्यवस्थित शिजले गेलेले आहे. आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवतो कशी झाली. स्वादिष्ट अशी मटणाची भाजी तयार झालेली. हे बघा एक पीस मी खाऊन दाखवतो.
नाही, असं खालीच घे, वर नको नाही. हे बघा अशा प्रकारची मटणाची भाजी बघा. हाडमास सोडते म्हणजे व्यवस्थित झालेली आहे आणि तरी एकदम व्यवस्थित आलेली आहे. त्याला कुठल्या प्रकारे अतिरिक्त तेल टाकलेलं नाही किंवा मसाले अतिरिक्त टाकलेले नाही. हे बघा परत एकदा तुम्हाला फोन दाखवतो. स्वादिष्ट असं हे मटण तयार झालं आहे. तुम्हाला थोडं त्याचा रस आपण दाखवतो. तुम्हाला तो तिखट झाला तर हे बघा कुठल्या प्रकारचं मिरची नाही किंवा अतिरिक्त तिखट नाही. ही मटणाची भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.